आदित्य ठाकरे आज श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये असतील। वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कल्याणमधनं त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाकडनं अर्ज भरण्याआधी दरेकर आणि आदित्य ठाकरेंचा कल्याणमध्ये रोड शो होणार आहे। त्यामुळे अर्थातच कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न असेल। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। प्रतिनिधी प्रदीप भणगे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रदीप, काल आदित्य ठाकरे हे ठाण्यामध्ये होते, अर्थातच शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये। आज ते श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये कल्याणमध्ये येत आहेत दरेकरांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। कशी एकूण तयारी शक्ती प्रदर्शनाची आपल्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं दिसते? प्रदीप, बहुतेक प्रदीप यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा तो आवाज सोडण्याचा प्रयत्न करूया। तर आज आदित्य ठाकरे हे कल्याणमध्ये येत आहेत, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये, जिथनं ते दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अर्ज भरण्याआधी रोड शोचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर आदित्य ठाकरे आज श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये, वैशाली दरेकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहे। वैशाली दरेकर यांना कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आदित्य ठाकरे हे कल्याणमध्ये येत आहेत। काल आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा होता। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आदित्य ठाकरे सातत्यानं 2 दिवस आपल्याला दिसत आहेत। पुन्हा एकदा जाऊया प्रदीप भणगे यांच्याकडे। प्रदीप, आदित्य ठाकरे यांचा आज होणारा रोड शो, कशी तयारी दिसतेय? आपण जर बघितलं तर राजन विचारे यांचा फॉर्म करण्याकरता काल ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे आले होते। तर आज वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आदित्य ठाकरे हे 10:30-11च्या सुमारास येतील। यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा असेल। महाविकास आघाडीकडून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यात आहे। डोंबिवलीच्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही रॅली चालू होईल ते सावित्रीबाई फुले नाट्यगृहापर्यंत ही रॅली आहे। या रॅलीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होतील। आता आदित्य ठाकरे काय बोलतात हे पाहावं लागेल अर्थात। त्यामुळे या आपण रॅलीकडे लक्ष ठेवून राहू। धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।